गणपती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, परंतु या गणपती उत्सवादरम्यान व्ही-आय-पींना वेगळी ट्रीटमेंट देण्यात येऊ नये आणि त्यांनी 4च्या आधी येऊन गणपतींचं दर्शन घ्यावं अशी जी मागणी आहे ती आता पुणेकरांकडून होत आहे। सध्या आपण पुण्यातील नाना पेठ या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी हे जे सगळे ज्येष्ठ आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांचीही चर्चा झालेली आहे। त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मागणी देखील केलेली आहे। अगदी पोलीस आयुक्तालयात जी बैठक झाली आहे त्या ठिकाणी देखील त्यांची हीच मागणी आहे। आपल्यासोबत भाऊसाहेब करपे आहेत। सर, तुमची नेमकी मागणी काय आहे? कारण तुम्ही म्हणताय की जे नेते आहेत, जे आमदार खासदार आहेत, त्यांनी 4च्याच आधी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी यावं। नाही, जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील, पुढारी असतील, मोठमोठे तंत्रज्ञ असतील, सगळ्यांसाठी ही नम्र विनंती आहे की पूर्व भागातला गणेशोत्सव पूर्वी आम्ही आमच्या लहानपणी बघितला आहे। पहाटे 5 वाजेपर्यंत लोक रस्त्याने जात येत असायचे आणि गणपतीचे देखावे बघत होते। परंतु काही काळापूर्वी बेलबाग चौकातून पूर्व भागाकडे जाणारे जे रस्ता आहे, लक्ष्मी रस्ता, तो रस्ता पायी चालणाऱ्यासाठी बंद केलेला आहे। त्या बंद केल्याचा परिणाम असा झाला की तिकडून देखावे पाहायला येणाऱ्यांची संख्या रोडावली। तर आम्ही बरेच दिवस ही मागणी करतोय की हा रस्ता तुम्ही नेमका कुठल्या कारणास्तव बंद केला, परंतु त्याचं काही ठोस उत्तर आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही। साधक बाधक चर्चेत मिळालेलं एक माहिती आम्हाला अशी आहे की जो सिटी पोस्टच्या समोर जो रस्ता आहे तो रस्ता आम्हाला व्ही-आय-पी मुवमेंटमुळे रिकामा ठेवावा लागतो, त्यामुळे आम्ही लोकांना इकडे जाण्या येण्यास मज्जाव करतो। तर व्ही-आय-पी आले नाही तर तो रस्ता बंद होणार नाही आणि मग हा पूर्व भागातला जो आता आक्रोश आहे, ती विनंती होती, आता ती आक्रोशात रूपांतर होतीये, तर तो आक्रोश बंद होईल आणि सर्व मंडळांना समान न्याय मिळेल आणि लोक स्पीकर वाजवण्यापेक्षा देखावे करण्याकडे जास्त भर देतील, अशी माझी वैयक्तिक धारणा आहे। आणि हा विषय मी काल आयुक्तालयात जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये आयुक्तांकडे मांडलेला आहे आणि त्यांना अत्यंत नम्रपणे सांगितलं की आपल्यामार्फत आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यापर्यंत हा विषय मांडावा की जेणेकरून ह्यात चर्चा घडून आमचं काय चुकत असेल तर आम्हालाही त्यांनी सांगावं, आम्ही त्यात मागणीत बदल करू, आमची सगळ्या गोष्टीला तयारी आहे। असं जर घडलं आणि व्ही-आय-पी जर 4च्या आत आले, आमचं येऊ नका असं कोणालाच म्हणणं नाही, उलट सर्वांनी यावं। जेवढे हे लोक जास्त येतील तेवढे पुण्याच्या वैभवात भर पडणार आहे। वेळ प्रसंगी आता पुणे महाराष्ट्र गणेशोत्सव जाहीर झाला आहे, त्यासाठी निधी उपलब्ध शासनाने करून दिला आहे। त्याचा उपयोग पुणेकरांना नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना होणार आहे। म्हणून त्यांनी आलं पाहिजे, परंतु येताना किमान इतर काही लोकांची गैरसोय होऊ नये, मंडळांची गैरसोय होऊ नये, देखावे पाहणाऱ्यांची गैरसोय होईल। आणि पोलीस खात्यावर पण नाही म्हणलं तर याचा ताण आहे, त्यांची ती ड्युटीच आहे, परंतु हा एक वेगळा ताण पोलीस खात्यावर सुद्धा येतो आणि ह्याची सगळ्यांची यातून मुक्तता होईल आणि आमचा गणेशोत्सव चांगल्या प्रकारे पार पडेल। उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी देखील 4च्या नंतरच यायचं? हो, यावं। अजितदादांनी तर पायंडा पाडलाय, ट्रॅफिकमध्ये त्रास होऊ नये म्हणून ते उद्घाटनाला सकाळी 6 वाजता येतात, 7 वाजता येतात। 4च्या आधी म्हणायचं होतं मला। हो, सकाळी 6 वाजता किंवा 7 वाजता अनेक उद्घाटनं अजितदादांनी केलेली आहेत। तो एक चांगला पायंडा, चांगला आदर्श त्यांनी सर्वांपुढे मांडलेला आहे। त्या आदर्शाचं सगळ्यांनी पालन करावं किंवा बोध घ्यावा असं माझं म्हणणं आहे। खरं तर राज्य सरकारनं एक हे केले, गणपती मंडळांचा जो उत्सव आहे तो शासकीय केलेला आहे, निधी देखील त्यांनी हे केलेला आहे। आता मुद्दा असे, त्याबद्दल ज्या दिवशी हा निर्णय आला त्या दिवशी पुणे शहरातल्या अनेक मंडळांनी, जे पुण्याचं ग्रामदैवत आहे कसबा गणपती, त्या ठिकाणी ढोल फटाके उडून सगळ्यांनी शासनाचं आणि ज्या आमदार आहेत हे तुमचे रासने, त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना धन्यवाद दिला। आणि आमच्या सगळ्या मंडळाचा असा समज झाला होता, तो समज असा झाला होता की आता त्यांनी गणेश उत्सवासाठी तरतूद केलेली आहे। पण 2-4 दिवसापूर्वी आम्हाला असं कळलं की हा जो निधी येणार आहे तो निधी खड्डे दुरुस्त करायला, लाईट लावायला। आता मुद्दा असा आहे, खड्डे दुरुस्त करणं, लाईट लावणं याच्यासाठी पुणे महानगरपालिका आहे, महाराष्ट्र शासनाचं PW डिपार्टमेंट आहे, विद्युत व्यवस्था आहे। आमची मागणी अशी आहे आणि ते काय, त्यात आम्हाला असंही कळलं
की आता त्यांनी आमच्या स्पर्धा घेणार आहेत. तर या स्पर्धेची योजना सरकारची जुनीच आहे. या सरकारी स्पर्धेच्या योजनेतून आम्हाला पहिलं बक्षीस आम्हाला मिळालेत ते पैसे. आमच्या बँक खात्यात त्याच्या एंट्री आहेत किंवा त्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आहेत. ह्यात नवीन काही नाही. आम्हाला असं वाटलं की महाराष्ट्र शासनाने आणि आता हे गणपती मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी ते सांगितल्यामुळं केलं असेल. आता ते काय म्हणतात की तुम्ही स्पर्धा घ्या, म्हणजे खुराक हे दुसऱ्याला देणार, कुस्ती आमची लावतात. खुराक कोणाला देणार? हे ठेकेदारांना, जे इव्हेंट करतात त्यांना. अहो आम्ही मुवमेंटची माणसं नाही, 132 वर्षाची मुवमेंट आहे, चळवळ आहे. त्याच्यामध्ये जे काम करतात त्या मंडळाला तुम्ही निधी दिला पाहिजे. त्या मंडळासाठी पूर्ण वेळ किंवा बहुतेक वेळ जे मंडळाचे कार्यकर्ते काम करतात त्यांच्यासाठी तुम्ही त्या ह्याच्यातून वैद्यकीय योजना, अजून त्यांना काय सुविधा देत असल्या करा, काय करायचं असेल ते करा. त्या योजना तयार करायला आम्ही पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. आणि आमच्याकडून त्याच्या बाबतीत सामाजिक आणि आर्थिक अहवाल घ्या ना. आणि शिवाय तुम्हाला जे काय चांगल्या गोष्टी कोणी आणखीन तंत्रमंडळी सुचवतील ते आम्ही राबवतो. ही सर्वात महत्त्वाचं. आता भाऊसाहेब जे मागणी करतात ना, त्यांनी अजितदादाचा उल्लेख केला. अजितदादा कधीही कोणाला म्हणजे विकास कामाचं सुद्धा ते उद्घाटन पाठ करतात. आता ह्याच्यामध्ये नुसते ते नाहीत, तर खासदार गुरुदास कामत म्हणून होते, ते सुद्धा गणपतीला यायचे, पण ते पाठे यायचे. 5:30-6ला दगडूशेठला जायचे, तिथलं उरकलं की आमच्या मंडळाला भेटी द्यायचे. कोणाला त्रास नाही, तकलीफ नाही. म्हणजे आता इथून पुढच्या गणपती उत्सवाला नेत्यांनी 4 अगोदरच यावं असं त्यांनी त्यांचं ही सगळ्यात यातलं महत्त्वाची आहे. सेंट्रल आयडिया काय आहे की गणपती मंडळांना गर्दीला त्रास होऊ नये. आणि त्याच्या निमित्ताने त्यांना जे चर्चेतून ऐकायला मिळलं की तो बेलबाग चौकातला रस्ता बंद करतायत. बेलबाग चौकातला रस्ता बंद केल्यामुळं आमच्या इकडचा गणेश उत्सव फार रसातळाला गेला. ते सांगतात तसं 5 वाजेपर्यंत असायचं. आम्ही तर आमच्या मंडळाच्या वतीने रात्री 10-11 नंतर जे ग्रामीण भागातली मंडळी यायची, ते 2000 लोकांचं आम्ही भोजन व्यवस्था ठेवायचो होतो. त्यांच्या लहान मुलांना दूध ठेवायचो. महिलांसाठी आम्ही पडद्याचे बाथरूम बांधायचो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे चुकी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पोलीस जे सांगतात का नाही की पूर्वीच्या लोकांनी ते नियोजन गर्दीचं, उलट आहे जर बॉम्बस्फोट झाला तर जास्त मरतील. एकत्र पब्लिक आणलं तर चेंगराचेंगरी होईल. आणि तुम्ही जर सगळीकडं हे दिलं तर गर्दी पातळ होईल. यांच्या ज्या मागण्या आहेत त्याला तुमचं समर्थन आहे? हा गणेश उत्सव जो आहे हा शांततेत पार पाडावा अशी आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि ह्या ज्या मागण्या आहेत ह्या पुढे आम्हाला त्या पाळता याव्यात, याकरता आमच्या सर्व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तरी बाप्पाचरणी ही प्रार्थना आहे की आपण हे शांततेत पार पाडावं. भाऊसाहेब, मला एक सांगा, तुम्ही याबद्दल कोणाशी बोलला आहात, कोणाशी चर्चा केली आहे, किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे, पोलिसांशी बोलणं झालेलं आहे काय? पोलीस आयुक्तांनी काल अत्यंत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे ही मागणी आम्ही जिथं पोचवायची तिथपर्यंत जरूर पोचवू आणि त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं त्यांनी जाहीर बोललेले आहे. त्याच्या आधी आमची एक बैठक झाली, त्याच्यामध्ये पुण्याचे माजी महापौर, माजी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन, शिक्षण मंडळाचे चेअरमन, ही सर्व ज्येष्ठ मंडळी होती. त्यांना आम्ही विनंती केलेली की आपलं एक निवेदन तयार करून आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या मुख्य सचिवांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि आम्ही तशा प्रयत्नात आहोत निवेदन देण्याच्या. खरं तर नेत्यांसाठी यांची भूमिका आहे, कारण नेत्यांमुळं पुण्यामध्ये वाहतूक कोंडी होते, गणेश भक्तांची गैरसोय होते किंवा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळं येणाऱ्या गणेश उत्सवात, गणपती उत्सवामध्ये नेत्यांनी सायंकाळी 4च्या आधी, दुपारी 4च्या आधी येऊनच गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं, जेणेकरून त्यांचीही गैरसोय होणार नाही आणि इतरांची गैरसोय होणार नाही. परंतु यांची जी मागणी आहे ती पुणे पोलिसांकडून अत्यंत सकारात्मकरित्या पाहिलं जात आहे. त्यामुळं त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण होते का ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे.